फोडताना हे असं काळं झालेलं असतं, हे सगळं पुसून काढायचं म्हणजे खार नासत नाही. उन्हाला वाळू घातले त्या पसरून. हां, उन्हात बरोबर ऐकले तुम्ही, मी उन्हातच घातले त्या वाळाला. लोणचं घालताना बाकीचं थोडं थोडं कमी पडलं तर चालेल, पण मीठ आणि हळद भरपूर घालायचे. कोणाकोणाचं लोणचं बुरशी लागतं, काळं पडतं, नासतं. ती सगळं होऊ नये म्हणून हे असं फोडी वाळवायच्या. पाणी जरी झालं मिठाचं तरी ह्या डेऱ्यानं आटते. ह्या डेऱ्यामुळं कशाचं टेन्शन नाही. खार नासल किंवा बुरशी लागल असं काय भ्या नाही ह्यात घातल्यावर. हे बघा, ही खार घालण्यासाठी मी ही 50 आंबा आणले. तर रात्रभर पाण्यात भिजू घातली ती. ह्याचं चिक काढणं लय गरजेचं आहे आणि ही असं काढून टाकायचं. हे असं सगळं आंब मी असंच चिक ह्याचा कसा काढून पुसून घेते. हे आंब सगळं मी स्वच्छ धुवून असं ह्याचा चिक काढून धुवून पुसून कोरडं खट्ट केलं आहे. हे असं ही आंब मी सगळं, मला फोडायला येत नाही, मी काकाकडनं फोडून घ्यायला लागले. आंब चांगलं मोठं मोठं आंबा येतं. एका आंब्याचा 8 फोडी होते त्या, इतकं मोठं आंबा येतं. असं ही सगळं आंब मी असंच फोडून घेते. खार करताना जरी ही आंबा असा असला तरच फोडायचा. चिरलेला असला किंवा दबलेला असला, एकीकडनं काढताना खाली पडला किंवा दबलेला आंबा असला तर ती फोडायचं नाही. ती दबलेल्या आंब्यामुळं किंवा चिरलेल्या आंब्यामुळं खार नासतो. म्हणून दबलेला सुद्धा आंबा घ्यायचा नाही, असा घट्टच पाहिजे. तेव्हा काही सगळं आंब आता फोडून झाले. हे असलं आतलं कुई आहे का, ही कुई काढून हे नुसते असं हे काही फोडी फोडी सगळ्या अशा पुसून घेते आणि उन्हाला वाळायला घालते. फोडताना हे असं काळं झालेलं असतं, हे सगळं पुसून काढायचं म्हणजे खार नासत नाही. हे असं पुसून घेते. हे कसं स्वच्छ पांढरी शिपट दिसली पाहिजे फोड. अशी सगळ्या फोडी मी अशाच पुसून घेऊन उन्हाला वाळायला घालते. हे का सगळं आंबं सारखंच असते तर, पण त्यातला एक अर्धा आंबा असा पिवळा निघतो, कारण त्याला पाल लागलेला असतो. ही अशी पिवळी फोड होती. ही अशी पिवळी झालेला आंब्याचं लोणचं घालायचं नाही. ही अशा फोडी का नाही त्यातनं निवडून निवडून बाजूला काढायच्या आणि ह्याचा वेगळाच खार घालायचा. ह्याच्यामुळं सगळा खार नासल म्हणून मी पण ही आता ह्याचा वेगळाच खार घालणार आहे. आणि ही पांढरा शिपट हा ह्याचा वेगळा घालणार आहे. तो का सगळ्या फोडी मी पुसून अशा उन्हाला वाळू घातले त्या पसरून. हां, उन्हात बरोबर ऐकले तुम्ही, मी उन्हातच घातले त्या वाळाला. हे काय खाटावर उन्हात अशा सगळ्या फोडी मी पसरून वाळायला घातले. त्या चांगलं 2-3 तास मी ह्याला उन्हातच ठेवणार आहे आणि परत काढून घेणार. पूर्ण ही फोडी सुकले त्या 2-4 तास असं वाळू घातलं होतं. हे आता ही गोळा करून घेते सगळं ही घरात. ह्याचं काढून घेते आतला काचोळा. ही काचोळा काढणं लय गरजेचं आहे, कारण ही काचोळा जर ह्या फोडीला असला तर लोणचं खराब होते. म्हणून ह्यासला काचोळा सगळ्या फोडीशींचा मी काढून घेते. हे असं असतं, हे काढून घ्यायचं. मी कोण काढत असाल किंवा नसाल काय माहीत नाही, पण आम्ही प्रत्येक वर्षी लोणचं घालतो तर हे असा काचोळा काढून टाकतो. तुम्हाला माहितीच असेल, तुमची आजी म्हणा, आई म्हणा, कोण लोणचं घालत असलं तर ती पण अशा पद्धतीने गावाकडली सगळी काढते तीच. हो का, असं मी पण सगळं असं काढून घेते. 4 तुकडं दालचिनीचं येतं, ही लवंगा येते 10-12 आणि ही मिरा येतं 10-12. 125 ग्राम हळद आहे घरची हळद. 3 चमचे तांबडीचे, 2 चमचे मेथी आहे, 2 छटाक कारळ आहे, 2 छटाक मोहरी आहे आणि मोठं मीठ आहे, ही 1/2 किलो आहे. हे 1/2 किलो गोड तेल घेतलं आहे. सगळं लोणच्यासाठी साहित्य आहे एवढं. मोहरी भाजून घे. मोहरी चांगली तडतड करस तर भाजायची. मोहरी कच्ची असली का फोड खाताना दाताखाली कचकच लागते मोहरी. तुम्हाला आवाज येतच असेल. हो कशी चटाचटा वाजली ना मग काढायची मोहरी. मोहरी भाजली काढून घेते. कारळ टाकते. कारळ बी वाजले काढून घेते. मेथी पण भाजून घेते. मेथी लय भाजायची नाही, उगाच थोडी भाजायची, कारण लय भाजली तर आधी ती कडवट असते. लय भाजायची नाही. लोक टाकल्यापासून असा रंग बदलला लगेच काढून घ्यायची. दालचिनी टाकली.
लवंगा टाकते, मिरं टाकते. 2 मिनटं असंच गरम कढईमध्ये हलवून घेते. कढई उतरून घेते. तेल गरम करायला ठेवते. तेल गरम झाले, गॅस बंद करते. खाली ठेवते. तेल गार होते. मोहरी गार झाले. मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर सगळं पीठ होईल. मी खलबत्त्यातच काढून घेते. कारण लई बारीक करायची नाही, आबडधोबड कांडायचे. उगं नुसती आदू करून घ्यायची, लई बारीक करायची नाही. अशी ओबडधोबड कांडायची. कारळ पण काढून घेते. थोडं थोडं काढून घेते. ती मसाला असंच काढून घेते सगळा. तर याची कुरडी स्वच्छ पाटी घेतली का कुठंसुद्धा ह्याला पाण्याचा टिपका नसावा, वल्ली नसावी, कोरडी खट्ट पाटी असावी. आता ही फोडी ह्या पाटीत ओतून घेते. हे मोठं मीठ आहे, अगोदर टाकते. आता 50 आंब्याला पाव किलो मीठ टाकलं आहे बघा. जेवढं मीठ असेल तेवढं लोणचं चांगलं राहतं आहे. असं लोणचं घालताना मोठं मीठच वापरायचं. हळद आहे, टाकून घेते. लोणचं घालताना बाकीचं थोडं थोडं कमी पडलं तर चालेल, पण मीठ आणि हळद भरपूर घालायचे. सगळं असं मिक्स करून घेते. तुम्हाला वाटत असेल ही फोडी वाळवल्या त्या, होय वाळवल्या त्या, मी उन्हाला घातल्या होत्या. ह्याला आता लागणार नाही, पण कसं आहे हळूहळू ही मुरल तसं ह्याला लागतं आहे. आणि लोणचं पण खायला चांगलं लागतं आहे. कोणाकोणाचं लोणचं बुरशी लागतं, काळं पडतं, नासतं. ती सगळं होणी म्हणून हे असं फोडी वाळवायच्या. हे असा खार घालायचा. अजिबात नासत नाही, ना बुरशी येत नाही, त्याला काहीसुद्धा होत नाही. कारण भरपूर मीठ आणि हळद घालायचं, बाकीचं काहीच होत नाही. हे कारळ पण असंच टाकते. पण हे असं आरड बोबडं काढलं ना खायला लई चांगलं लागतं. एक एक फोड खाताना फोड मुरल्यावर हे सुद्धा कुठं आरड बोबडं झालेलं दाताखाली छान लागतं. मोहरी टाकते. मेथ्या त्या लई मेथ्या टाकायच्या नाही, त्या मेथ्यानं कडू लागतो खार. हे उगं आपलं पोहे खायचे चमच्यानं 2 चमचे घेतले. हे पण टाकून घेते. आरड बोबडं काढलं आहे. मेथ्या आम्ही कशासाठी घालतो, मेथ्या घातल्यावर ही जी साल आहे का नाही हिरवीगार, लोणचं संपोस तर वरीस 2 वर्ष अशी हिरवीगारच राहते साल. हे थोडा मसाला आहे, हे बी टाकून घेते. बारीक केलं आहे. चटणी टाकून घेते. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका चटणी. का तेल गार झाले, तेल पण यात टाकते. सगळं असं कालवून घेते. ह्याच्यावर झाकून आता रात्रभर ठेवून टाकते. आणि उद्या सकाळी कशात भरून ठेवायचं ते तुम्हाला दावते. असं झाकून ठेवते. रात्रभर असं झाकून ठेवते. रात्री हे सगळं मिसळून ठेवलं होतं मुरायसाठी. आता उघडून बघूया. हे बघा, हे लोणचं मोठं मीठ टाकलं आहे. मोठं मीठ टाकल्यावर लगेच पाणी सुटत नाही, जरा उशीर लागतो. बारका मिठानं लगेच पाणी होतं लोणच्यात. आणि पाणी न होण्याचं कारण बी ही फोडी मी वाळायला घातल्या होत्या 4-5 तास, त्यामुळं सगळ्या सुकल्या त्या. त्याच्यामुळं बी लई पाणी होत नाही. हे काय सुटायला लागलं आता पाणी. आता ही थोडं ओतलं आहे तेल. परत 10-12 दिवसानं मी अजून ह्याला तेल ओतते गरम करून. ही सगळा खार मी ह्या डेऱ्यात भरते. भरपूर मीठ टाकलं ह्यात. जरी पाणी झालं मिठाचं तर ह्या डेऱ्यामुळं सगळं आटल्या जाते. म्हणून गावाकडं आम्ही नेहमी डेऱ्यातच लोणचं घालतो. ही अशी जुनी पारंपरिक गावाकडची पद्धत आहे. गावाकडं असंच लोणचं घालते ते. म्हणजे आमच्या लहानपणी आमची आई घालायची, आमची आजी घालायची, आणि सासरच्या घरी आमची सासूबाई घालायची. ही पिढ्यानं पिढ्या चालत आलेली परंपरा आहे आमची जुनी. तसं आम्ही बी करतो. हे सगळं ह्या डेऱ्यात भरते लोणचं असं. हे का दिसत असं असेल तुम्हाला, हे असं अर्धा डेरा झाला आहे. कारण परत
ह्याला दररोज असं हलवायचं, ह्याचं चौकट पसरते. हलवायसाठी ही बरोबर योग्य झालं हे, कारण लय पूर्ण भरल्यावर हे हलवायला येत नाही. डेरा म्हणचाल मी नवीन आणला नाही, 2-3 वर्ष पाण्याला वापरलेल्या डेऱ्यातच खार घालायचा, कारण नव्या डेऱ्यात घातलं तर तुम्ही नासेल, तुमचं खार नासेल. बघा ही माझा जुना डेरा आहे, 2-3 वर्ष मी पाण्याला वापरला आहे, परत त्यात खार घालतो आहे आम्ही. तुम्ही म्हणचाल आता हे डेऱ्यात खार घातला आहे की बाबा आता ह्याच्यावर झाकाचं काय. आता ह्याच्यावर बांधायचं चिरगूट, असं एक सुती कापड घ्यायचं असं, किंवा बागायतदार घ्या, तुमच्याकडे कशाचं असेल ते घ्यायचं. असं गच्च बांधायचं त्याच्या तोंडाला आणि ठेवून टाकायचं. ही लोणचं हलवायच्या टायमाला परत ही काढायचं आणि हलवायचं. जर तुम्ही सुद्धा कधी अशा डेऱ्यातलं लोणचं खाल्लं असलं तर तुम्हाला पण आठवण आली असली तर तुम्ही कमेंटमधनं सांगा गावाकडचं लोणचं डेऱ्यातलं कसं वाटलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.